नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण शासकीय रुग्णालय धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं की एका तरुणाला काल घाटंगरीच्या भागामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बेदम मारहाण केली. कुणी केली, कशाबद्दल केली, हे सगळं आपण त्यांना विचारणार आहेत. आपल्यासोबत आहेत संबंधित तरुण आणि नेमकं काय घडलं यांच्या बाबतीमध्ये आपण विचारणार आहेत. नमस्कार, खडतर प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे. काय नेमकं प्रकार काय घडला होता? मला जुन्या वादातून मी त्यांच्यावर पहिले एक केस केली होती. त्यांनी मला देवळात का येतच पाया पडला, मला मारहाण केली ती. हां हां. त्यांच्यावर मी कायदेशीर देवळात का पाया पडाय येतो म्हणून? हां. का बरं? तुम्ही कोण कास्टचा आहे? मी मातंग समाजाचा आहे. तू खालच्या जातीचा आहेस, तू इथं पाया पडले जाऊ नको, तू इथं पाया पडायला आल्यानंतर आमचा देव बाटेल, तू इकडे येत जाऊ नकोस. मला असं म्हणून त्यांनी मारहाण केली ती. माझ्या डोक्यात गेल्या वेळेस कोयता वगैरे मारला. किती दिवस झाला होता हा प्रकार होऊन? हा प्रकार होऊन तीन महिन्याच्या पुढे झाला. 3 महिने? हां, 3 महिने झाले. 3 महिने प्रकार झाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती का? हा केली ना. हां. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी हा गुन्हा दाखल झाला. किती लोकांवर झाला होता? 9 जणांवर झाला. 9 जणांवर. हां. मग पुढं काय झालं? 9 जणांवर मग त्यांना तारखी पैसे चालू आहेत? त्यांना अटकच झाली नाही. अटक झाली नाही? त्यांना अटकच झाली नाही. मला एवढं मारहाण करून त्यांना अटक नाही झाली. त्यांची जामीन पण झाली आता. बर. हां. मग पुढं काय झालं? मग पुन्हा त्यानंतर मी माझ्या गावी राहिला होतो. ते शिक्षणासाठी तुमचं गाव होतो. कोणतं आहे? माझं गाव शेकापूर आहे, पण शिक्षणासाठी मी आमच्या आत्याच्या इथं राहायचो. बर बर बर. हां. बर बर. मग तिथनं मी काल आमच्या आत्याच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून मी बरं, वाढदिवसाला मला शहर सोडून तुम्ही खेडेगावात कसं काय शिक्षणाला गेलात? तिकडं म्हणजे आमचे घरचे जे आहे ना, ते मजुरी करतात, बाहेरगावला कामाला होते. हां. म्हणून मी तिकडं आमच्या आत्याच्या इथं राहायला गेलतो. बर बर हां. बर. मग तिथं शिक्षणासाठी होतं. मग किती वर्षी होता तुम्ही? 1 वर्ष फक्त. बर बर. हां. काय घडलं मग पुढं? कॉलेजमध्ये मी शिकत असताना आमच्या 2 गटात काय झालं, बाचाबाची झाली. हां. मला कशाबद्दल? धक्का लागला होता चालताना. मग मला त्यांनी शेव वगैरे दिली. मग मी त्यांच्या घरी सांगितलं. मग त्यांच्या घरच्या आमच्या घरच्यांनी बोलून ते मिटवून टाकलं. बरं. भांडणं करू नका म्हणले, लहान आहात तुम्ही. मग तेच मनात राग धरून मी एकदा देवळात पाया पडायला गेलो. तिथं पण मला त्यांनी गच्चीला धरून मांगा इकडे पाया पडल्या जाऊ नको, तुझी लायकी नाही. तिथनं मला हकललं. हां. मी अजून आमच्या घरच्यांना सांगितलं. मग आमच्या घरच्यांनी त्यांचे वरिष्ठ आमच्या घरचे वरिष्ठ मिळून मिटवून टाकलं ते. बर. मग अजून पुन्हा महिन्यानंतर भेटून किती दिवस झालं? ते महिना झालं ते मिटवून. बरं. मग पुन्हा महिन्यानंतर आमच्या इथं बाळूमामाचं मंदिर बांधायला चालू आहे गावात. हां. गणेश वस्ती म्हणून तिथं बाळूमामाचं मंदिरचं बांधायला चालू आहे. मग तिथं गेलो पाया पडायला. पंगत ठुलती आमच्या पाहुण्यानंच. मग तिथं त्यांचा डायरेक्ट माप आला, मला मारहाण केली, तोंडावर थुकली, माझ्या डोक्यात कोयता घातला. कधी? त्या घाटंगरीमध्ये हां, ते किती दिवस देवळा. झाले ही? हा, गेल्या वेळेस ते नाही का कंप्लीट केले हां, म्हणलं हां, तुम्हाला. हां, ते 3 महिने अगोदर असं आता जसं मारहाण केली का ना, तसे सेम त्यांनी त्यावेळेस पण मला मारहाण तक्रार केली? केली ना. हां. मग हा, त्यांच्यावर गुन्हा दाखल वगैरे झाला, मग त्यांना अटक नोटीस झाली. त्यांनी पैसे वगैरे काय भरले काय माहित नाही, पण ते अटकच झाले नाही. बरं. आणि गावातच फिरायचे. बरं. हां. मग रात्री काय झालं नेमकं? रात्री मी आमच्या आत्याच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून मी केक वगैरे घेऊन गेलतो. मग केक कापल्यानंतर त्यांनी मला जाताना बघितलं तिथं. हां. त्यांचा प्लॅन वगैरे झाला. मग मी जाताना माझा मित्र आणि मी जात होतो. मग जाताना त्यांनी मी केक कापल्यानंतर गावी जात होतो माझ्या. मग घाटंगरीच्या तिथं एक पवार नदी म्हणून आहे. त्यांनी माझ्या पुढे 4-5 टू व्हीलर आल्या, मागडनं 4-5 टू व्हीलर अडवले की डायरेक्ट मला बेदम मारहाण त्यांनी चालू करू. माझ्या पाठीत बेल्ट, रॉड, इथं उलटा कोयता घातला इथं, आणि इथं दगडं वगैरे मांडीवर टाकली. आणि लास्टला मी इथं हे बघ राव. कशाची बेल्टची वळ आहेत काही? बेल्ट, रॉड, काठी. हो हो हो. रॉड पण मारलाय का? हे खर्चटले नाही ते? आणि ही पट्टे कशाची ओढलेत गेलेत? बेल्ट, रॉड, काठी, बेल्ट, इथं कोयता घातला. इथं पण दगड वगैरे टाकली. इथं पायावर इथं लागले. हां हां. दंडावर पण लागलेला आहे. हां. हां. दंडावर ते दाखवा, पूर्ण काढा शर्ट. हां बरं. वा, दाखव रे ही सगळं. उलटा फिर वाहत उलटा फिर सरळ हां. बघ इकडं. माईक खाली करतो. क्लोज ओके. इकडे आहे. मग तुम्हाला सोडवलं कोणी? नाही, त्यांना वाटलं की मी मेलोच. मी बेहोश झालो तिथं. हां. त्यांना वाटलं मी मेलो काय. मग माझ्या इथं कोयता वगैरे मला चक्कर आला, मी बेहोश पडलो. हां. मग मी बेहोश पडल्यानंतर त्यांनी मला मारलं. अण्णा शिंदे आणि अविनाश शिंदे हे दोघे. मग नंतर माझ्या
अंगावर माझ्या लघवी करून गेले तोंडावर. हा. मला म्हणजे मी भिवू शकतो पण मला जाणवत होतं ते वास वगैरे येत हा. होता. पण मला तेवढी माझी ताकद म्हणजे क्षमताच नव्हती उठण्याची माझ्यात. बरं, मी असं भिवू शकतो. मग त्यानंतर आमच्या पाहुणे जात होते, त्यांनी बघितलं मला जाताना. मग ते म्हणले अरे आपला संकेत आहे, याला काय झालं. मग मला ते घेऊन सिव्हिलला, कोण आले तिथं? ते आमचे पाहुणे अक्षय डोलारे आणि प्रेम बल्लाळ, हां हां हां. ते मग मला घेऊन आले चौकीला. त्यांनी मला नेलं बरं, पोलीस बरं. चौकीला. शर्ट घाल. पुढं राहू दे. हां बोल, पुढं काय? त्यांनी मला पोलीस चौकीला नेलं. तिथनं मग त्यांनी कागद दिला आणि इकडं आम्हाला सिव्हिलला आणून मला ॲडमिट केलं. हां रात्री ना. हां. आता तुमच्याकडे रात्री पोलीसवाले आलते का तुमच्या संबंधित पोलीस स्टेशनचे? पोलीस स्टेशनचे आलते सकाळी. मला त्यांनी उलट मला दम दिला. हां ते मला म्हणले की तुझीच काहीतरी चुकी असेल, तुला असं कोण अचानक घेऊन मारायला लागले, हां हां हां. तूच काहीतरी केला असेल. मी म्हणलं साहेब, म्हणलं नाही मी जे आहे ते खरं सांगतोय, म्हणलं मी खोटं कशाला बोलू. मग ते म्हणले बरोबर तुला महागात पडेल तू असं खोटं बोलला तर. मी म्हणलं नाही, जे बोलतो ते खरं बोलतोय म्हणलं. आणि त्या लोकांनी माझ्या मित्राचा एक आयफोन आणि माझा Redmi 10 Pro मोबाईल म्हणा ते घेऊन गेले. त्यांनी दिला नाही मोबाईल. मारणार आहेत माणसं? हां, माझा मोबाईल घेऊन गेले. त्यांच्याजवळ बरं. मोबाईल आहे, ते देणं झाले त्याचा बरं, मोबाईल. आता तुम्ही तक्रार दिलेली आहे का तक्रार ही रात्रीच्या प्रकरणाबद्दल? अजून FIR तर फाटलेला नाहीये. नाही, तुम्ही दिली का तक्रार? तक्रार तिथे जाऊन आम्ही बोलून आलो. त्यांनी आम्हाला बोलून नाही, तुम्ही तिथं FIR फाडा म्हणून काही जबाब दिलाय का? आम्हाला तिथे थांबू दिलं नाही. त्यांनी तो कागद दिला हा. आणि म्हणले आधी हा सिरियस आहे, म्हणले याला सिव्हिलला घेऊन जावं. हां हां हां. हां, मग मला इकडे पाठवलं. बरं, मग इथं जी एक पोलीस चौकी असते, हां, त्या पोलीसची चौकीतली माणसं काय आली का तुमच्याकडे? लोक वगैरे कोण सुद्धा नाही आलेला अजून. बरं बरं हां. बरं. मग आता तुम्ही कधी तक्रार देणार आहे ती? अरे हे म्हणलेत की डिस्चार्ज झाल्याशिवाय नसतं म्हणून. डिस्चार्ज झाल्यावर मग पोलीस स्टेशनचे माणसं हां. तक्रार घेणार. हां. आता काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं आहे ते जे आरोप आहेत त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, त्यांना अटक झाली पाहिजे. बरं, किती माणसं आहेत, काय काय नाव आहे त्यांचे? ते 13 जण होते. हां अविनाश हां शिंदे हां आणि अण्णा पाटील हां आणि त्यांचे सहकारी दुसरे हां हां हां. बिचकुले, बरं शिंदे कंपनी, बिचकुले, हराळे सगळेच लोक होते तिथं. बरं बरं. विकास हराळे, अजय हराळे, तुम्हाला काय नाव? सुहास शिंदे, हां जे आहेत ते नाव मला माहीत आहेत. हां. पण आज 13-14 जण होते माझ्या. म्हणजे मी भंजाळून गेलतो. मला कोणाकोणाकडे मी बघू, पण जे काही चेहरे दिसले माझ्या नजरेत ते आहेत मला पाठ, त्यांचे नाव बरं, वगैरे. बरं, बरं. हां आता तुमची तक्रार द्यायची तुम्हाला. हां डिस्चार्ज झाल्याशिवाय पोलीसवाले तक्रार घेणार नाहीत असं सांगितलं आहे, हां. है ना? मग तुम्ही कधी तक्रार देणार? तक्रार डिस्चार्ज झाल्यावर लगेच देणार लगेच तक्रार. देणार आहे. हां. मागणी काय आहे तुमची? मागणी त्या आरोपीला, जे आरोप आहेत त्यांना कायदेशीर त्यांना अटक झाली पाहिजे आणि मला न्याय भेटला पाहिजे. नाव काय तुमचं? माझं नाव संकेत विलास कांबळे. वय किती आहे? माझं वय 20. हे संकेत विलास कांबळे राहणार, खरं म्हणलं तर मूळचे शकापूरचे आहेत, पण आत्या घाटंगरीला राहते. घाटंगरी ना? हां, घाटे. घाटंगरीला राहते आणि तिथं हा तरुण शिक्षणासाठी जातोय. हा मातंग समाजाचा आहे आणि हे मंदिरात का आला म्हणून पहिल्या स्टार्टला ह्याला मारहाण झाली. संबंधितावर ॲट्रॉसिटी ॲक्टानुसार गुन्हासुद्धा नोंद झाला. ते गुन्हा माघार घे म्हणून सांगत होते का? हां, माघार घे. आणि रात्री पण त्यांनी मला जातीवर घाणघाण सेवा वगैरे दिल्या. माझ्या अंग तोंडावर लघवी वगैरे करून गेले. हां 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 मांगा बेंच, तुझी लायकी आहे का आमच्या समोर उभा राहायची? तुला आधीच सांगितलं जो गुन्हा माघारी घे. हां. गुन्हा कशाला दाखल केलास? म्हणजे गुन्हा माघार घे म्हणून मारलं. हां, गुन्हा माघारी घे म्हणून तर मारलं. गुन्हा माघार घे. तुला किती पैसे पाहिजे सांग, आम्ही पैसे तुला देऊ. हां. पण मांगा तुमची लायकी पण आमच्या समोर उभा राहण्याची. मांगानो तुमची आमच्या सोबत उभारण्याची लायकी नाही. तो केलेला गुन्हा ॲट्रॉसिटी ॲक्टचा माघार घे, नाही तर तुला खलास करतो म्हणले का? हां, खलास. त्यांना वाटलं की मी मेलोच. हां. ते पळून गेले मला तिथं. तुला खलास केलं जाईल असं गुन्हेगारांनी, म्हणजे मारहाण करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. या मारहाण करणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई तर झाली पाहिजे, पण या संबंधित माणसाला अटक झाली पाहिजे आणि मला न्याय मिळावा, कारण माझ्या जीवितास धोका या संबंधित 13 लोकांकडून आहे. तर या 13 लोकाला ताब्यात घेऊन पावबंद करावं अशीच मागणी या तरुणाची आहे. आणि असे प्रकार धाराशिव जिल्ह्यामध्ये बरेचसे होतात. पोलीस खातं याची खच्चून चौकशी का करत नाही? काय कारण आहे नेमकं? आणि जर पोलीसवाल्याने या अशा लोकाला पायबंद जर नाही केलं तर जातीवाद वाढत जाणार
आणि असे तरुण माराखानी जाणार, कदाचित अशा लोकांचा जीवसुद्धा जाणार. याचा जबाबदार कोण राहील? तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याने वेळेत कारवाई न केल्यामुळे पोलीस खात्याला जबाबदार धरावं अशीच मागणी आता तरुणाकडून होत आहे. आणि माझ्या जीवितात जर धोका झाला तर कोण जिम्मेदार आहे बाबा? पोलीस प्रशासन जिम्मेदार असेल. काय कारण आहे पोलीसला जबाबदार धरायचं? ते त्यांना आरोपीला अटक वगैरे नाही करत, त्यांना असंच मोकळं सोडते. हां. त्यांना वाटते काय होते केस, आम्ही असंच बाहेर मोकळं फिरून, म्हणून डबल मारहाण करते. तर पोलीसवाले योग्य ती कारवाई करत नसल्यामुळे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत, गुंडगिरी वाढत आहे. आणि या गुंडगिरीला आळा जर नाही बसला तर तरुणाचा जीव जाऊ शकतो. म्हणून संबंधित पोलीस खातं याचा जबाबदार राहील अशा पद्धतीचं संकेत कांबळे का हां, कांबळे. संकेत कांबळे राहणार शाकापूर याचं म्हणणं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं पोलीस प्रशासन अशा गुंडगिरी करणाऱ्या लोकाला कसा आळा घालतं आहे तेच पाहूया. येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये खरे ते खरे आणि खोटे ते खोटे विचार नोंद करा. बघूया संबंधित पार्टीचं म्हणणं काय येते. का हे बोलते ते खरं का संबंधित पार्टी बोलते ते खरं याची खचून चौकशी पोलीस डिपार्टमेंटनं करावी. कारण हे बोलते याच्यावर आमचा पूर्ण विश्वास नाही, पण पोलीस खात्याचा या चौकशीमध्ये निश्चितच कोण गुन्हेगार आहे नेमका हे पडताळण्याचं काम फेर तपासणीमध्ये पोलीस डिपार्टमेंटनं करावे. आणि योग्य कारवाई, जर गुन्हेगार संबंधित माणसं असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. जो कोण दोषी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशीच मागणी आता जनतेतून होत आहे. तर बघूया येणाऱ्या काळात नेमकं काय होतं ते. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.